त्यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज, ती देखील मुंबईमधून, कारण मुंबईकरांची चिंता वाढलेली आहे। अखेर ज्याची भीती होती तेच घडलेलं आहे। मुंबईमध्ये जीबीएसचा शिरकाव झालेला आहे। अंधेरी पूर्वमधील एका पुरुषाला जीबीएसची लागण झालेली आहे। जीबीएसची लागण झालेल्या या रुग्णावर सध्या सेवन हिल्स या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं बघायला मिळतंय। तर मुंबईमध्ये आपण पाहतोय आता अखेर जीबीएसचा पहिला रुग्ण आढळलाय। सुविधा किंवा काही व्यवस्था करायची। अंधेरी पूर्व विभागात पहिलं, मला वाटतं मुंबईत पहिलं पेशंट आहे, त्यांचे मालपाड मुंबईत राहणारे आहेत। जीबीएसचं पहिलं पेशंट आज 7 ला आम्हाला सकाळीच डॉक्टरचा फोन आला की त्यांना जीबीएस आहे। म्हणून आम्ही लवकर धावत हॉस्पिटलला गेलो आणि त्यांना इलाज चालू केलेला आहे। जे 7 रुग्णालयात जवळजवळ 50 आयसीयू बेडचा एक वॉर्ड जीबीएस साठी ठेवलेले आहे आणि प्रत्येक वॉर्डात जेवढे पेशंट येतील त्यांना महात्मा फुले हा योजनेमधून फ्री इलाज करण्याचा महानगरपालिकाचा आम्ही आश्वासन केलेलं आहे आणि त्यांनी मान्य केलेलं आहे। म्हणजे कोणाला या संदर्भात आपण अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडून। संजय, आपण पाहतोय अखेर मुंबईमध्ये पहिला जीबीएसचा रुग्ण आढळलेला आहे। सविस्तर माहिती या संदर्भात, काय लक्षणं या रुग्णामध्ये दिसली? मुंबईत देखील जीबीएसचा पहिला रुग्ण आढळून आलेला आहे। अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरामध्ये हा पुरुष रुग्ण राहतोय आणि 2 दिवसापासून त्याला त्रास जाणवू लागल्यानंतर जे आहे ते अंधेरी पूर्वेकडील जे सेवन हिल रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं। दाखल केल्यानंतर डॉक्टरांकडून त्याच्या जे आहे ते रक्त तपासणी वगैरे केल्यानंतर त्या रुग्णामध्ये जीबीएसची लक्षणं आढळून आली होती आणि यानंतर काल सकाळी जे आहे ते डॉक्टरांनी खात्री केली की तो रुग्ण जो आहे तो जीबीएसचा रुग्ण असल्याची खात्री केली। त्यानंतर जे आहे ते आता स्थानिक आमदार देखील आहेत मुरजी पटेल, यांनी देखील रुग्णालयामध्ये जाऊन त्या रुग्णाची भेट घेतली होती, त्याची चौकशी केली। यानंतर त्या ठिकाणचे जे अधिष्ठाता आहेत त्यांना भेटून त्या संदर्भात जे आहे ते काळजी घेण्यासाठी सूचना देखील केलेल्या आहेत। एक विशेष असा 50 बेडचा एक वॉर्ड देखील त्या ठिकाणी बनवण्यात यावा अशी त्यांनी सूचना देखील केली। शिवाय जीबीएसचे जेवढे रुग्ण आढळतील त्या रुग्णांवरती या सेवन हिल रुग्णालयामध्ये महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या अंतर्गत मोफत उपचार करावे अशा देखील आमदारांनी सूचना केलेल्या आहेत। आता पाहावं लागेल की मुंबईचा हा पहिला रुग्ण आहे, मात्र या नंतरचे रुग्णालय वैद्यकीय अधिकारी असतील या रुग्णाची काळजी किती घेतात यावरती त्या रुग्णाचे उपचार आणि बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतील। निश्चितच धन्यवाद संजय दिलेल्या सर्व अपडेटसाठी।